आज कॅलेंडर भाग क्रमांक 1. त्यात 2 टप्पे पडतात, एक साधारण वर्ष, एक लीप वर्ष. लिहून घ्या. आज कॅलेंडर हा टॉपिक आहे. नंतर स्टार्ट केला आता भाग क्रमांक 1. कॅलेंडर शिकत असताना आपला वर्षच करावं लागतं. वर्ष असतात 2 प्रकारचे. पहिले समजून लिहून एक साधारण वर्ष असतं आणि लीप वर्ष असतं. आता साधारण वर्षात 365 दिवस असतात. किती? 365. आणि त्यात फेब्रुवारी दिवस महिना असतो, तो 28 दिवसांचा असतो. वर्षाला आणि शतकाला साधारण वर्षात पूर्ण भागदार नाही. साधारण वर्षात जर 1 जानेवारी 2005 या वर्षी जर वार सोमवार असेल, 1 जानेवारी 2005 या दिवशी सोमवार असेल, तर पुढील वर्षी 1 जानेवारी 2006 ला फक्त एक वार पुढे जातो. सोमवारचा किंवा तो मंगळवार असा वर्षाचा. ठीक. यात लीप वर्ष असतो, दुसरा प्रकार वर्षाचा. लीप वर्षाचे दिवस 366. ते कसे असतात? फेब्रुवारी मध्ये दिवस असतात 29. 29 दिवसाचा फेब्रुवारी असतो आणि पुढील वर्षी वार कितीच्या पुढे जातो? 2. लीप वर्ष क्रॉस केला जातो. ठीक. आणि वर्षाला आणि शतकाला किती भाग जातो? 4 बरोबर. 400 शतकाला 4 ने जातो. आता 1992 आणि 1997. आता शेवटी दोन म्हणजे त्याला 4 ने भागतो. 2392 म्हणजे 1992 काय असणार? लीप वर्ष. 97 असेल का? नाही. लीप वर्ष दर 4 वर्षांनी. वर्षांनी 4 वर्ष. 1992 लीप असेल तर 1993, 94, 95, 96. 1, 2, 3, 4 केव्हा आलं तरी +4 लिहून घ्या. बघा, आपण पूर्णपणे दिलेले त्यांची एकूण दिवस दिले. आता आपण काढतोय ऑड दिवस. ठीक. आता ऑड दिवस काढण्यासाठी जे एकूण दिवस असतात, जानेवारी 31 आहे त्याला 7 ने भागायचे असतात. जानेवारी दिवस काढण्यासाठी सूत्र एकूण दिवस भागिले 7 म्हणजे 7 चोक 28 बाकी 3 नाही. आता जे महिने 31 चे त्याला 4 दिवस काय असणार? 3 3 3 3 3 3. ठीक. आता जो महिना 30 चा आहे 7 चोक 28 बाकी आहे 2. आता जे मध्ये 30 चे तिथं काय येणार? 2 2. ठीक. आता राहिला विषय 28 ने 29 चा. ज्यावेळेस लीप वर्ष असेल त्यावेळेस फेब्रुवारी 29 चा, साधारण वर्षात 28. 7 चोक 28 बाकी आहे 0. ज्यावेळेस साधारण वर्ष असेल त्यावेळेस कोण काय घ्यायचा? 0. आणि 29 चा असेल तर काय? बरोबर. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 12 महिन्यांची एकूण दिवस लक्षात न ठेवता त्यांची कोड द्यायची. लक्षात ठेवा. 30 32 32 33 23 23. 30 32 32 33 23 23. फक्त लीप वर्षात 29 चा असलेला कोड 1 घ्यायचा. बाकी 31 ला 3, 30 ला 2. आता त्यावेळेस तुम्ही समजा जे पाठ नसेल की पाठ नसेल आपल्याला ते हात समजा. जी उंच जागा असते तो 31 चा असतो, जी खोल जागा असतो 30 चा असतो.
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै 31 ऑगस्ट 31 सारखे सारखे ठीक. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जूनचा जागा 31 चा मानायचा त्याचा कोड घ्यायचा 3 आणि जी कोड जागा आहे तो मानायचा 30 चा त्याचा कोड घ्यायचा 2. आता समजा तुम्हाला 31 29 30 चे कोड कसा घ्यायचे तर आता हा एक कोड तयार होतो पूर्ण वर्षाचा 30 32 32 33 33. आता पुढे आपण उदाहरण सोडू त्याच्यावर काम करू. बाईस फरवरी 2002 को शुक्रवार था तो 4 सितंबर 2002 को कौन सा वार कौन सा दिन. आता विषय असा आहे वर्ष काय कॉमन आहे 2002 वर्ष कॉमन आहे. आता एकाच वर्षाचे 2 महिने त्या दरम्यान आपण दिवस काढायचे. आता आपला कोड काय आहे 30 32 30 32 33 23 ठीक. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तारीख काय आहे 4. ज्यामध्ये तारीख आहे त्यामध्ये कोड नाही घ्यायचा तारीख घ्यायची समजतंय त्यामध्ये कोड नाही घ्यायचा तारीख घ्यायची. आता फेब्रुवारी किती दिवसांची आहे 28 चे सर कारण की 2002 लीप नाही लीप आहे का 7 2000 लीप त्याच्यावर 2022 मध्ये फेब्रुवारी 28 दिवसांचा ठीक. काय तारीख आहे 22 ती मायनस करून घ्यायची उरली किती 7. मग फरवरी जो महिना असेल त्याचे दिवस किती आले 7. आता फेब्रुवारी नंतर काय मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ठीक आहे. आता मार्चचा कोड काय 3 एप्रिलचा 2 मेचा 3 जून 2 जुलै 3 ऑगस्ट 3 सप्टेंबर तारीख काय आहे 4. समजतंय ना इथं काय शिकायला भेटतंय जी पहिली तारीख असते ती महिना तुम्हाला करायची आणि शेवटची तारीख ऍज इट इज जशी तशी घ्यायची ठीक आहे. आता 3 2 5 6 11 3 3 6 2 8 हे किती 8 11 8 19 किती जी लास्टला बेरीज येते त्याला भागायचं 7 ने बेरीज किती आली 26 7 चौक 28 पण 7 त्रिक 21 बाकी किती 5 जी बाकी येते तेवढा रेषा जो वार असतो वार काय आता शुक्रवार 1 2 3 4 5 बाकी किती आहे 5 बघा बाकी जर शून्य आले वार तोच घ्यायचा इथे लिहून देतो. बाकी सुरू आल्यास वार तोच घ्यावा ते लिहून घ्या ना ठीक आहे. आता बाकी 5 आले किती रेषा मारल्या 1 2 3 4 5. आता वार शुक्रवार आहे ना शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे 4 सप्टेंबरला वार काय असणार
महिना काय पहिला ऑगस्ट. ऑगस्ट किती दिवसांचा असतो 21. बरोबर. तारीख किती 12 किती बरोबर. आता ऑगस्ट महिन्याचे किती आले ऑड दिवस वार काय का शुक्रवार. आता पुढचा महिना काय डिसेंबर. महिने लिहून घे. ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. हां ठीक आहे. आता सप्टेंबर किती दिवसांचा सप्टेंबर 30. पुढे किती येणार 2. ऑक्टोबर किती जाईल 31. पुढे किती येणार 3. नोव्हेंबर 30 चा 2. तारीख काय 21 डिसेंबर. ठीक आहे. सप्टेंबरचा 2, ऑक्टोबरचा 3, नोव्हेंबरचा 2 आणि तारीख काय 21. या जगत गेले. 19 2 21 24 26 26 20 46 आणि 36. बरोबर. आता जी बेरीज आहे 7. बरोबर. 7 सकम 42. बाकी किती आली 5. असं काय नाही की प्रत्येक वेळेस 5 बाकी असं नसतं ना. ते कोइन्सिडेंट येऊन जाते. आता 5 1 2 3 4 5 शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार काय वार आला म्हणजे असं काही नाही की प्रत्येक वेळेस पहिल्या तारखेला वार शुक्रवार असेल आणि प्रत्येक वेळेस उत्तर बुधवारी असं काही नसतं. ते कोइन्सिडेंट लिहून जाते. इथं लावा लावते 2 अप्रैल 2019 को शनिवार होगा. 16 अक्टूबर 2019 को कौन सा दिन होगा. बघ काय म्हणायचं पहिले काय राज बोल. ठीक. आता तो आपल्याला महिना आहे तीनचा बरोबर. फेब्रुवारी 2 3 लक्ष द्या. तारीख काय त्याची 2. एप्रिलचे दिवस किती पुढचा महिना काय दिलाय ऑक्टोबर. ठीक आहे. 16 महिने लिहून घ्यायचे. त्यानंतर त्या महिन्यांना कोड काय आता मी कितीचा आहे 31 चा. कोड किती असणार 3. जून 2 जुलै 3 ऑगस्ट 3 सप्टेंबर 2 आणि ऑक्टोबर तारीख काय 16. बरोबर. पहिली तारीख मायनस करायची दुसरी तारीख तशी घ्यायची. एवढंच आहे. 28 आणि 31 31 आणि 5 31 31 आणि 5 दिला
रात बरोबर ना 16 18 आणि 21 झोप लागते तुला डिवाइड करतो का 12 पर्यंत 36 21 किती 57 थोडं किती आली 57 लागली आता याला भागायचं 7 7 आणि किती 54 बाकी आणि 1 म्हणजे 16 ऑक्टोबरला एकदा भाग आहे ना रविवार